प्रॉब्लेम नंबर 13. पहिलं ट्रान्झॅक्शन दिले तुम्हाला. श्री अमेय स्टार्टेड, शांत बसा, बाहेर काढेल मी नाही आता परत सांगितलंय. श्री अमेय स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 81,000, बिल्डिंग 1 लाख रुपीज अँड बोरोड लो फ्रॉम फ्रेंड जितेंद्र 25,000. आम्ही यांनी बिझनेस स्टार्ट केला. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्यांनी काय काय आणलंय? कॅश 81,000, बिल्डिंग 1 लाख रुपीज आणि फ्रेंड कडून लोन घेतलं 25,000. म्हणजे लोन म्हणजे काय आणणार तो? कॅशच आणणार. म्हणजे इथं पण कॅश आली आहे 25,000 ची. म्हणजे टोटल कॅश किती आली जर बघितलं तुम्ही, ही 81 प्लस ही 25, 1,06,000. म्हणजे टोटल कॅश आली तुमच्या व्यवसायामध्ये, कॅश 1,06,000 टोटल, बरोबर आहे. बिल्डिंग आली आपल्याकडे 1 लाख रुपयांची, आपल्याकडे म्हणजे बिझनेसकडे. त्यातले ह्याचे स्वतःचे जे पैसे आहेत ते झालं कॅपिटल. आणि कोणाकडून लोन घेतले त्यांनी? जितेंद्र एक अकाउंट आहे, बरोबर आहे. म्हणजे याची एंट्री मी डायरेक्ट तुम्हाला लिहून दाखवतो. कॅश 1,06,000 कशी आली समजलं का? 81 त्याची स्वतःची आणि 25,000 रुपये जे जितेंद्र कडून घेतले, बरोबर. म्हणजे याची एंट्री अशी होईल, डेट जुलै 2011, कॅश अकाउंट डेबिट 1,06,000, 81,000 स्वतःचे प्लस 25,000 जितेंद्र कडून घेतले. हे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं नाहीये, तुम्हाला समजण्यासाठी लिहून दिले कुठून आले 1,06,000. त्यानंतर बिल्डिंग कम्स इन, बिल्डिंग रिअल अकाउंट आहे. बिल्डिंग कम्स इन टू बिझनेस, बिझनेस मध्ये आले बिल्डिंग 1 लाख रुपीज, डेबिट व्हॉट कम्स इन. त्यानंतर याचं जे कॅपिटल आहे आमेज कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे. पर्सनल आमेज गिवर म्हणजे क्रेडिट द गिवर टू आमेज कॅपिटल अकाउंट. आता आमेजचं कॅपिटल किती आहे? तर त्यांनी स्वतःचे 81,000 रुपये कॅश आणले आणि 1 लाख रुपयाची बिल्डिंग आणली. हे त्याचे स्वतःचे पैसे, म्हणजे 1,81,000 त्याचं कॅपिटल झालं. आणि जे जितेंद्रचं लोन आहे ते तर सेपरेट दाखवायला लागेल, बरोबर आहे. म्हणजे जितेंद्र इज गिवर, म्हणजे टू लोन फ्रॉम किंवा टू जितेंद्रज लोन म्हणलं तरी चालणार. टू जितेंद्राज लोन अकाउंट किती रुपये लोन दिलं त्यांनी? 25,000. समजलं का? कॅश टोटल आली 1,06,000, त्यातली 81,000 स्वतःचे आणि 25,000 जितेंद्र कडून आणले, असे 1,06,000 कॅशला डेबिट. बिल्डिंग कम्स इन, बिल्डिंगला डेबिट. त्यातले स्वतःचे पैसे त्यांनी किती दिले? तर 81,000 कॅश आणि 1 लाखाची बिल्डिंग, असे 1,81,000 त्याचं कॅपिटल आहे. आणि 25,000 रुपये जितेंद्रने दिले, जितेंद्र इज गिवर म्हणून त्याला क्रेडिट. नॅरेशन. being started business with cash, started business with cash, building and borrowed amount किंवा borrowed money म्हणा, borrowed money from कुणापासून? कुणाकडून घेतला आपण? फ्रॉम जितेंद्र. आपण बिझनेस स्टार्ट केला, कॅश आणली, बिल्डिंग आणली आणि जितेंद्र कडून लोनही घेतला, उसने पैसे घेतले. समजलं? नेक्स्ट, पेड कॅश इन टू बँक ऑफ इंडिया. हे तर सिंपल आहे, जमलंच पाहिजे. बँक ऑफ इंडिया अकाउंट येईल आणि कॅश अकाउंट येईल. बँक ऑफ इंडिया पर्सनल, बँक इज रिसिव्हर, म्हणजे याची एंट्री होईल बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट. $90,000 आणि कॅश अकाउंट होईल रिअल, कॅश गोज आउट, म्हणजे क्रेडिट व्हॉट गोज आउट टू कॅश अकाउंट 90,000. being cash deposited into bank, पेड कॅश म्हणा, डिपॉझिटेड म्हणा, काय प्रॉब्लेम. being paid cash into बँक ऑफ इंडिया. त्यानंतर नेक्स्ट, कॉपी करू नका कोणी, लक्ष द्या. त्यानंतर परचेज द फर्निचर फ्रॉम मानिक. मानिक कडून आपण फर्निचर परचेस केलं अँड इश्यूड हिम अ चेक ऑफ 6,000 आणि त्याला 6,000 रुपयांचा चेक दिला. मानिक कडून आपण फर्निचर खरेदी केलं आणि त्याला 6,000चा चेक दिला. काय अकाउंट येईल? फर्निचर अकाउंट येईल, बरोबर. आपण कॅश घेतले का म्हणजे रोख घेतला का उधार घेतला? कसं कळलं उधार? चेक दिला म्हणजे रोख झालं ना, म्हणजे त्याचं नाव लिहिण्याची गरज नाही. पैसे दिलेत त्याला, लगेच चेक दिलाय, लगेच चेक दिला म्हणजे कुठून पैसे जाणार? बँकेतून. आपल्या बँकेचं नाव बँक ऑफ इंडिया आहे. म्हणजे फर्निचर कम्स इन म्हणजे फर्निचरला डेबिट,
आणि बँक काय गिवर का रिसिव्हर? गिवर म्हणजे बँकेला क्रेडिट. म्हणजे याची एंट्री अशी होईल, फर्निचर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. फर्निचर अकाउंट डेबिट 6,000 टू बँक अकाउंट 6,000. being furniture purchased and payment made by check. कोण येते? त्याचं नाव माणिक आहे. being furniture purchased माणिक अँड चेक इश्यूड, आणि त्याला चेक इश्यू केला. चेक इश्यूड, त्याला चेकही देऊन टाक. समजलं? नेक्स्ट, क्रेडिट परचेस फ्रॉम शिंदे 15,000. मी सांगतोय त्यावेळेला क्वेश्चन मध्ये लक्ष द्या. क्रेडिट परचेस फ्रॉम शिंदे, क्रेडिट म्हणजे उधारीवरती खरेदी केला. ज्यांना अर्थ माहित नाही त्यांनी लिहून ठेवा. क्रेडिट परचेस म्हणजे उधारीवरती गुड्स परचेस केला शिंदेकडून आणि 4% डिस्काउंट आहे त्याच्यामध्ये. मग क्रेडिट परचेस केलं म्हणजे अकाउंट कुठले येतील? एक तर परचेस येईल आणि उधार घेतले म्हणजे नाव लिहायला लागणार, शिंदेज अकाउंट. ओके. परचेस नॉमिनल, कारण एक्सपेन्सेस म्हणजे डेबिट वाले एक्सपेन्सेस लॉसेस, आणि शिंदे पर्सनल, शिंदे इज गिवर म्हणजे क्रेडिट द गिवर. म्हणजे एंट्री होईल परचेस अकाउंट डेबिट टू शिंदेज अकाउंट. पण राहिला प्रश्न अमाऊंट किती, तर 15,000 चा गुड्स आहे, त्याच्यामध्ये 4% डिस्काउंट आहे. 15,000 च्या 4% किती येतील? 150 into 4, 600 रुपये जर डिस्काउंट आला म्हणजे 15,000तून 600 मायनस केले तर किती रुपये दिले तुम्ही त्याला? 14,400 ला गुड्स भेटला तुम्हाला, म्हणजे एंट्री 14,400 ची होणार. समजलं? परचेस अकाउंट डेबिट टू शिंदे अकाउंट 7 तारीख. परचेस अकाउंट डेबिट टू शिंदेज 14,400. being goods purchased from शिंदे, शिंदेकडून माल खरेदी केला. being goods purchased on credit आहे ना, being goods purchased on credit from शिंदे at 4% ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट 4% मिळाला आपल्याला. समजलं इथपर्यंत? त्यानंतर नेक्स्ट, रिटर्न गुड्स टू शिंदे 150. शिंदेला 150 रुपयांचा माल आपण परत केला. माल खरेदी करतो त्यावेळेला त्याला म्हणतो परचेस, मग रिटर्न करताना त्याला म्हणायचं परचेस रिटर्न. मग शिंदे रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? शिंदेला तुम्ही माल परत केला, शिंदे रिसिव्हर का गिव्हर? रिसिव्हरला काय करायचं असतं? डेबिट. म्हणजे याची एंट्री अशी होईल, शिंदेज अकाउंट डेबिट. शिंदेज अकाउंट डेबिट, शिंदेला माल परत केला म्हणजे शिंदे रिसिव्हर झाला. शिंदेज अकाउंट डेबिट 150, आणि परचेस केलेला माल परत केला तर त्याला म्हणतात परचेस रिटर्न. टू परचेस रिटर्न, परचेस केलेला माल रिटर्न केलाय, टू परचेस रिटर्न अकाउंट 150. नरेशन बिंग गुड्स रिटर्न टू, रिटर्न गुड्स टू शिंदे. समजलं का? या एंट्रीला इम्पॉर्टंट मार्क करा. गुड्स रिटर्न केलाय, सिंपल आहे. बोला. काय 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 समजलं नाही? हा, पण तू आधीच्या ट्रान्झॅक्शन मध्ये कुठे कॅश दिली त्याला? आधीच उधारीवरती घेतलंय, कळलं का? मेन परचेसच तू जर ह्याच्यावरती आहे, क्रेडिट वरती आहे. समजलं का? जर तुझी शंका काय आहे, तुझं जर समजा तू कॅश मध्ये परचेस केला असता, ते एंट्री काय केली असती? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. मग तिथं शिंदेचं नाव आलंच नसतं. आणि कॅश परचेस केलेला माल जर रिटर्न केला असता तर कॅश अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अशी एंट्री झाली असती, कारण कॅश परत मिळाली असते आपल्याला. बरोबर आहे? त्यानंतर कॅश सेल्स 4,500 चिल्लर आहे. बोला. रोख माल विकला 4,500चा, कॅश आणि सेल्स. कॅश कम्स इन, कॅशला डेबिट. सेल्स इनकम, सेल्सला क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सेल्स इनकम आहे, इनकम आहे म्हणून क्रेडिट झालं, आणि कॅश आले आपल्याकडे म्हणून कॅश कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन.
being sold goods for cash. being sold goods for cash. आता तिथं सोल्ड गुड्स वर्डिंग नाहीये, पण आपल्याला नॅरेशन लिहिताना त्याला एक्सप्लेन तर करायला लागेल. बिंग कॅश सेल्स फक्त एवढं नाही लिहू शकत आपण. बिंग सोल्ड गुड्स फॉर कॅश, माल विकला रोख. क्रेडिट सेल्स टू अशोक 3000 लेस 10 ट्रेड डिस्काउंट 2%. अशोकला आपण 3000चा गुड्स विकला आणि 2% त्याला ट्रेड डिस्काउंटही दिला. पहिली गोष्ट तर 30,000च्या सॉरी 3,000च्या 2% किती होतील? 2 शून्य काढल्यानंतर राहिले 30 रुपये. 30 गुणिले 2 60, म्हणजे 3,000 मधून 60 रुपये डिस्काउंट मायनस झाला. 2,940 रुपयाला तुम्ही त्याला माल विकला. आता त्यांनी क्रेडिट सेल्स म्हणलंय, अशोकला माल विकलाय म्हणजे अशोक इज रिसिव्हर, अशोक अकाउंट डेबिट आणि सेल्स इन्कम आहे. अशोक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होईल. अशोक अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट आणि एंट्री नेट अमाऊंटला करायची ट्रेड डिस्काउंट मायनस करून. 2,940 2,940 बिंग सोल्ड गुड्स टू अशोक काय 294 काय सोल्ड गुड्स टू अशोक ऑन क्रेडिट ऍट किती पर्सेंट आहे? 2%. ऍट 2% ट्रेड डिस्काउंट. आता मी प्रत्येक एंट्री झाल्यानंतर पर्टिक्युलर्स मध्ये अंडरलाईन करत नाहीये, तुम्ही करायची आहे ही अंडरलाईन प्रत्येक एंट्री नंतर करायची. त्यानंतर अशोक रिटर्न गुड्स ऑफ 294. अशोकने रिटर्न केला गुड्स आपल्याला 294 रुपयांचा. अशोकने माल परत केला म्हणजे अशोक रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? अशोकने परत केला म्हणजे अशोकने आपल्याला माल दिला ना परत, म्हणजे अशोक इज गिव्हर. गिव्हरला काय करायचं? क्रेडिट करायचं. आणि विकलेला माल परत आला तर त्याला माहिती सेल्स रिटर्न. म्हणजे याची एंट्री अशी होईल, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू अशोक अकाउंट. तारीख आहे त्याला 11 होते का? सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. याचं लॉजिक काय आहे नीट समजून घ्या. तुम्ही सेल्स माल विकता त्यावेळेला सेल्सला क्रेडिट होतं, रिटर्न आल्यावरती डेबिट होणार. कमी व्हायला पाहिजे ना. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू अशोक अकाउंट, कारण अशोकने माल परत केलाय. अशोक इज गिव्हर. तो अशोक अकाउंट किती रुपये? बिंग गुड्स रिटर्न बाय अशोक. बिंग गुड्स रिटर्न बाय अशोक. केलं होतं तुमच्यापैकी कुणी? चुकलं होतं, ठीक आहे. पुढं गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज 300. सांगा एंट्री मला. चला, पर्सनल यूज साठी जर काय घेतलं त्याला ड्रॉइंग म्हणतो आपण, बरोबर आहे. आणि क्रेडिट कशाला करणार? चुकलं, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंटच नाही कुठं, म्हणजे याच्यामध्ये नाही येणार ते, कॅपिटल मध्ये वगैरे येतं. परचेस अकाउंट सॉरी परचेस नाही, ड्रॉइंग अकाउंट डेबिट सांगतो ना. ड्रॉइंग अकाउंट डेबिट मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यासाठी अकाउंट आहे. टू गुड्स विड्रॉन बाय प्रोपरायटर. टू गुड्स विड्रॉन बाय प्रोपरायटर अकाउंट. आणि हेही सांगितलं होतं की एवढं मोठं जर अकाउंटचं नाव लक्षात राहिलं नाही, एक शॉर्टकट सांगितला होता. कुठल्याही कारणाने गुड्स व्यवसायाच्या बाहेर गेला तर कुठलं अकाउंट लिहायचं? परचेस अकाउंट. म्हणजे हे अकाउंट जर एक तर लिहा, गुड्स विड्रॉन बाय प्रोपरायटर लिहा, जर नाही लक्षात आलं तर परचेस लिहा. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंटला क्रेडिट होणार नाही. किती रुपये? 300. आता इथं आपल्याला लिहायला लागेल त्याचं नाव बिंग गुड्स विड्रॉन फॉर काय केलं, कशासाठी घेतला? गुड्स विड्रॉन फॉर पर्सनल. त्याच्यानंतर नेक्स्ट पेड पोस्टेज 100 रुपीज आणि इलेक्ट्रिसिटी बिल 600. तुम्ही पोस्टेजचे पैसे दिले 100, पोस्टेज म्हणजे पोस्टाचं तिकीट वगैरे असतं ना त्याचा पैसे, पोस्टाचे पैसे दिले, आणि 600 रुपये इलेक्ट्रिसिटी बिल भरला. पोस्टेजही एक्सपेन्सेस आहे आणि इलेक्ट्रिसिटी बिलही एक्सपेन्सेस आहे, बरोबर, खर्च आहे आपल्यासाठी आहे. एक्सपेन्सेसला काय करायचं? डेबिट. आणि याचे तुम्ही पोस्टाचे 100 दिले, इलेक्ट्रिसिटी बिलचे 600 दिले, म्हणजे काय दिलं त्यांना? कॅश. म्हणजे कॅश गोज आउट, कॅशला क्रेडिट. म्हणजे याची एंट्री अशी होईल,
पोस्टेज अकाउंट डेबिट एक्सपेंडिचर आहे आपल्यासाठी म्हणून डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस रूल नुसार याला डेबिट झाला 100 रुपीज. इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणा, बिल नका म्हणून, इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणा. इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट डेबिट 600 आणि पैसे जाणार आपल्याकडून एवढे. कॅश गोज आउट टू कॅश अकाउंट 700. नॅरेशन काय केलं तुम्ही? बिंग पोस्टेज अँड इलेक्ट्रिसिटी बिल पेड. पोस्टेज अँड इलेक्ट्रिसिटी बिल पेड. ठीक आहे, काय प्रॉब्लेम. पोस्टेज अँड इलेक्ट्रिसिटी बिल पेड. हो, कुठं अकाउंटला का? नॉर्मली इलेक्ट्रिसिटी बिल नाही म्हणत त्याला कधी, इलेक्ट्रिसिटी चार्जेस असेल अकाउंटचं नाव असतं. तर शक्यतो बिल लिहू नका. बिल केलं असेल तर चार्जेस करा तिथं. त्यानंतर हा, हे 19 नंबरचं इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे बहुतेक प्रॉब्लेम नाहीये इथं. एकदा थांबा, मला हा क्वेश्चन तुम्हाला दाखवायचा आहे. तुम्ही आपापसात बोलू नका, शिकवताना डिस्टर्ब होतं. आपापसात अजिबात बोलायचं. 13चा होता आहे माझ्याकडे. हा क्वेश्चन मला तुम्हाला दाखवायचा होता. काय दिलंय बघा बरं. सेंट अ टेलिग्राम ऑफ 30 टू शिंदे. शिंदेला टेलिग्राम केला म्हणजे तार पाठवली. तार कळते ना, पोस्टाने पाठवतात त्याला म्हणतात तार. पत्र वगैरे असेल त्याला तार म्हणतात. शिंदेला तुम्ही पत्र लिहिलं, 30 रुपये त्याच्यासाठी खर्च केला. कशासाठी पत्र लिहिलंय त्याला? कशाचं पत्र लिहिलं शिंदेला? टू सप्लाय गुड्स. माल पाठव 7500चा माल इमिडिएटली पाठव, म्हणजे लगेच पाठव असं तुम्ही त्याला पत्र दिलं. काय इंटरव्ह्यू? थोडासा नीट नॉर्मली विचार करा, गडबड करू नका. ओव्हर कॉन्फिडन्स माणसाला मातीत घेऊन जातो. व्यवस्थित विचार करायचा, व्यवस्थित करा. काय होईल इथं? आता 2 गोष्टी कळायला पाहिजे. एक तर त्याला टेलिग्राम केले, त्याचा 30 रुपये खर्च झाला, आणि त्याला गुड्स पाठवा असं फक्त पत्र लिहिलंय. हा बोला. टेलिग्राम चार्जेस बरोबर बोलताय तुम्ही. टेलिग्राम चार्जेस 30 रुपये दिले, त्याचा खर्चाची एंट्री होईल. टेलिग्राम चार्जेस अकाउंट किंवा पोस्टेज टेलिग्राम म्हणून त्याला. प्रॉपर अकाउंटचं नाव पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज अँड टेलिग्राम अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर, इथपर्यंत तर कळालं. तुम्ही ही जी तार केली त्याला 30 रुपयांची, म्हणजे तार म्हणजे पत्र जे पाठवले 30 रुपयांचं, त्यासाठी पैसे द्यायला लागणार. म्हणजे पोस्टेज टेलिग्राम खर्च आहे, नॉमिनल आहे म्हणून डेबिट, आणि कॅश गोज आउट म्हणून कॅशला क्रेडिट. बरोबर. मग हे जे तुम्ही त्याला सप्लाय कर म्हणून सांगितले, ह्याचं काय बरं होईल? हा, तुम्ही जस्ट त्याला पत्र दिलंय माल पाठव म्हणून. तुम्ही परचेस केलाय का? अजून नाही केलेला परचेस. फक्त पत्र दिल्यामुळे तुम्ही परचेसची एंट्री करू शकता का? नाही. म्हणजे ह्याची काही एंट्री होणार नाही. बरोबर आहे का? हे जस्ट आताशी पत्र दिलंय. ज्या वेळेला तो गुड्स दिल आपल्याला, ज्या वेळेला बिल बनवल, त्यावेळेला परचेसची एंट्री होईल. समजलं का? आताशी जस्ट पत्र लिहून कळवलंय त्याला की माल पाठव, म्हणजे आता लगेच एंट्री होणार का परचेसची? नाही होणार. पण यांनी जी तार पाठवली 30 रुपये खर्च केला त्यासाठी, त्याची एंट्री होईल. खर्च झाला म्हणजे याची एंट्री 19 तारखेला करायला लागेल तुम्हाला. पोस्टेज अँड टेलिग्राम अकाउंट डेबिट. फक्त टेलिग्राम म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण याला प्रॉपर शब्द आहे पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेज अँड टेलिग्राम अकाउंट डेबिट ₹30. आणि काय द्यायला लागणार त्यांना? पोस्ट ऑफिस वाले काय घेणार तुमच्याकडून? कॅश टू कॅश अकाउंट. काय दिलंय त्यांनी? बिंग नॅरेशन थोडंसं चेंज करतो मी. पेड फॉर टेलिग्राम. टेलिग्राम साठी पैसे दिले. कोणाला टेलिग्राम पाठवली? सेंट टू शिंदे का काय नाही त्याचं? शिंदे. आणि कशासाठी पत्र लिहिलं त्याला? टू सप्लाय ऑफ गुड्स. गुड्स सप्लाय कर असं जे पत्र लिहिलं त्याच्याबद्दल टेलिग्रामचे पैसे भरले. समजलं का? नॅरेशन ऍज इट इज कॉपी प्रत्येक वेळेला होणार नाही. इथं वर्डिंग बदललं. तुम्ही कशाची एंट्री केली? टेलिग्राम दिलाय त्याची एंट्री केली. मग मी काय लिहिलं? बिंग पेड फॉर टेलिग्राम. टेलिग्रामचे पैसे भरले. कुठलं टेलिग्राम? जे शिंदेला पाठवलं होतं. आणि कशाबद्दल पाठवलं होतं? गुड सप्लाय करण्यासाठी. समजलं? ते 7500 माल पाठव म्हणताय तुम्ही आताशी, त्याला लगेच एंट्री होणार नाही त्याची. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलंय? परचेस कम्प्युटर अँड प्रिंटर 25,000 फ्रॉम केवल. केवल कडून तुम्ही 25,000चा कम्प्युटर आणि प्रिंटर घेतला.
अँड पार्ट पेमेंट म्हणजे निम्मा अर्धे पैसे त्याचे काहीतरी दिले. पार्ट पेमेंट गिव्ह हिम कॅश 15,000 आणि त्याला तुम्ही 15,000 रुपये पार्ट पेमेंट केलं म्हणजे काही रक्कम दिली. किती रुपयाचा कम्प्युटर प्रिंटर घेतलाय? 25,000 रुपये आणि 15,000 त्याला दिले म्हणजे उधारी किती राहिली? 10,000 रुपये. प्रयत्न करा काय एंट्री होईल. आता एक कम्प्युटर आणि प्रिंटर दोन्ही दिले ना, आपल्याला माहित नाही नक्की अमाऊंट कोणाची किती आहे. आपण त्याला म्हणताना म्हणणार कम्प्युटर आणि प्रिंटर अकाउंट, दोघांचं कंबाईन म्हणायला लागणार आपल्याला, कारण अमाऊंट प्रत्येकाची वेगवेगळी माहित नाही आपल्याला. म्हणजे आपण एकच अकाउंट बनवणार, कम्प्युटर अँड प्रिंटर अकाउंट डेबिट. बोला. टू कॅश अकाउंट टू 10,000 राहिले ते कुठं दाखवायला लागतील? केवलच्या अकाउंटला, कारण उधारी राहिली. म्हणजे तुमच्याकडे कम्प्युटर प्रिंटर आलं, रिअल अकाउंट कम्स इन. कम्प्युटर प्रिंटर 25,000चा आला. 21 तारीख आहे ना. मी आता फॉर्मॅट बनवत नाही, इथंच कंटिन्यू करतो. कम्प्युटर अँड प्रिंटर अकाउंट डेबिट. आपण कम्प्युटर प्रिंटर वेगळं करू शकत नाही, कारण आपल्याला प्रत्येकाची अमाऊंट माहित नाहीये, म्हणून आपण कंबाईनच देणार. कम्प्युटर अँड प्रिंटर अकाउंट डेबिट. टोटल किती रुपयाचं कम्प्युटर प्रिंटर आहे? 25,000. त्यातले त्याला किती रुपये दिले? म्हणजे 15,000 कॅश गोज आउट. तो कॅश अकाउंट 15,000. 25,000चा कम्प्युटर प्रिंटर घेतलाय, त्याला फक्त 15च दिलेत. मग राहिलेले 10,000 रुपये काय करायचे? केवलच्या नावे लिहायला लागतील आपल्याला, केवलला द्यायचे राहिले ते. टू केवल्स अकाउंट 10,000 रुपीज. समजलं? नरेशन बिंग कम्प्युटर अँड प्रिंटर परचेज. कम्प्युटर अँड प्रिंटर परचेज राहिले आपलं ट्रान्झॅक्शन होऊन जाईल आरामशीर, काय काही नाहीये. बिंग कम्प्युटर अँड प्रिंटर परचेज अँड पार्ट पेमेंट मेड टू केवल, असं लिहा. तुम्ही कॉपी करत नाही ना? ठीक आहे, चालेल, नका करू कॉपी, समजून घ्या. कॉपी काय तुम्ही घरी करू शकताय, समजून घ्या फक्त. तुमचं कॉलेज होतं का आज? किती वाजता सुटलं कॉलेज? 12:30ला. सकाळी होतं, शनिवारीला दुपारी असतं ना. मग तुम्हाला 3 वाजता बोलवलं तर आली का नाही तू 3 वाजता? ज्यांना जमत नाही त्यांना 3 वाजता बोलवलं होतं ना. ठीक आहे, चला लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं नॅरेशन लिहायचं राहिलं होतं आपलं. बिंग कम्प्युटर अँड प्रिंटर परचेज. कम्प्युटर अँड प्रिंटर परचेज अँड पार्ट पेमेंट मेड. पार्ट पेमेंट मेड, त्याला पार्ट पेमेंट केलं आपण. तू त्याचं नाव लिहा पाहिजे तर, काय नाव त्याचं? केवल. समजतंय का काय चाललंय? कम्प्युटर प्रिंटर परचेस केला. कम्प्युटर प्रिंटर ऍसेट रिअल आहे, कम्स इन, म्हणून त्याला डेबिट वाट कम्स इन. कॅश गेली आपल्याकडून, कॅश गोज आउट म्हणजे क्रेडिट वाट गोज आउट. आणि केवलचे जे पैसे द्यायचे राहिलेत तिथं आपल्याला केवल पर्सनल आहे, केवल इज गिव्हर, 10,000 द्यायचे राहिलेत म्हणून केवलला क्रेडिट केला. त्यानंतर नेक्स्ट, पेड लाईफ इन्शुरन्स प्रीमियम ऑफ ऑन लाईफ ऑफ अमेय 3,000 रुपीज. लाईफ इन्शुरन्स कळतो का तुम्हाला? लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय? LIC. तुम्ही त्या अमेयचा लाईफ इन्शुरन्स काढलाय 3,000 रुपये, त्याच्यासाठी 3,000 रुपयाचा विमा काढलाय अमेयचा. अमेयच्या लाईफ साठी त्याचा 3,000चा लाईफ इन्शुरन्स काढलाय. काय एंट्री होईल? एक 2 ऑप्शन सांगितले, अजून बोला. तुम्हाला काय वाटतंय? महिलांचं काय मत आहे याच्यावरती? बोला, काय वाटतंय, काय एंट्री व्हायला पाहिजे? बोला ना. अरे काय एवढं काय रॉकेट सायन्स आहे त्याच्यामध्ये? काहीतरी सांगा, एंट्री काय होईल? अमेयच्या लाईफ इन्शुरन्स साठी 3,000 रुपये दिले. हा, कॅश अकाउंट एक येईल, कॅश गोज आउट. आणि मला सांगा, LIC त्याचा पर्सनल खर्च झाला, त्याच्या लाईफ, त्याच्या आयुष्यासाठी काढले ते, त्याच्या बिझनेसशी काय संबंध आहे का? व्यवसायाचा इन्शुरन्स असतं तर मग इन्शुरन्स लिहिलं असतं.
पण तो लाईफ इन्शुरन्स म्हणजे बिझनेसचा आहे का त्याचा वैयक्तिक आहे? वैयक्तिक आहे म्हणजे ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 3000 टू कॅश अकाउंट 3000. Drawings account debit to cash account being life insurance paid, being paid for life insurance of कोणाचा लाईफ इन्शुरन्स या आम्ही लाईफ इन्शुरन्स भरला म्हणजे तो त्याचा वैयक्तिक खर्च आहे, ड्रॉइंग आहे. 29 पेड टेलिफोन डिपॉझिट. टेलिफोनचं डिपॉझिट दिलंय तुम्ही, डिपॉझिट नीट समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे. टेलिफोन डिपॉझिट दिलं कशासाठी? फॉर अ न्यू टेलिफोन कनेक्शन बाय चेक. आता बाय चेक म्हणल्यावरती तुम्हाला एक तर अकाउंट कळायला पाहिजे कुठलं, बँक अकाउंट. आणि मला सांगा टेलिफोन डिपॉझिट, डिपॉझिट हा खर्च आहे का आपला? नाहीये. डिपॉझिट काय असतं? डिपॉझिट म्हणजे सुरक्षा म्हणून पैसे दिलेले असतात. तुम्ही ज्या वेळेला तुमचा मीटर बंद करसाल किंवा परत करसाल त्यावेळेला ते 2000 परत मिळणार आहेत. त्यामुळे डिपॉझिट हा खर्च नाहीये. पण डिपॉझिट जर तसं नीट विचार केला तर तुम्हाला मी अकाउंट सांगतो, मला अकाउंटचा प्रकार कुठला आहे ते सांगा. याचा अकाउंट येईल टेलिफोन डिपॉझिट अकाउंट, एक्सपेन्सेस नाहीये हा. आणि बँकेतून पैसे दिलेत म्हणजे बँक अकाउंट. बँकेतून पैसे गेले म्हणजे तुम्हाला एवढं तर कळायला बँकेच किंवा बँकेला क्रेडिट केलं पाहिजे. टेलिफोन डिपॉझिट कुठला प्रकार होईल? रिअल नाही होणार, पर्सनल होईल. कुठला पर्सनल? रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल. कुणाला रिप्रेझेंट करते? तुम्ही 3000 डिपॉझिट दिलंय म्हणजे तुम्ही कुणाला 3000 दिलेले? एमएससीबीला. इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे त्यांना 3000 दिलेत. म्हणजे हे अकाउंट कुणाच्या वतीने बनवलंय? ते एमएससीबीच्या वतीने बनवलंय. म्हणजे हे पर्सनल अकाउंट आहे, तो रिसिव्हर आहे, त्याला रिसिव्हरला डेबिट. आणि दुसरा मॉडर्न अप्रोच नुसार जर बघितलं तर टेलिफोन डिपॉझिट ऍसेट आहे, बरोबर आहे का? आणि रूल काय होता? इन्क्रीज इन ऍसेट, ऍसेट वाढली म्हणजे डेबिट केलं पाहिजे. समजतंय का? दोन्ही ट्रेडिशनल नुसार बघितलं तरी डेबिटच होईल, कारण रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल म्हणलं एमएससीबी रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? रिसिव्हरला काय करायचं असतं? डेबिट. आणि बँकेचं क्रेडिटच आहे. समजलं? टेलिफोन डिपॉझिट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री होईल. 29 टेलिफोन डिपॉझिट अकाउंट डेबिट आणि चेकनी पेमेंट केले म्हणून बँक. काय नाव आहे आपल्या बँकेचं? बँक ऑफ इंडिया आहे का? टू बँक ऑफ इंडिया अकाउंट. आता तुम्ही म्हणसाल यांनी कुठं सांगितले आपली बँक आहे बँक ऑफ इंडिया? इथं तुम्ही सांगितले कॅश भरली बँकेमध्ये. कुठं भरली रे कॅश? आज 4 तारखेला. मग तुम्ही कॅश काय दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये भरणार आहे का? स्वतःच्याच अकाउंटमध्ये भरणार ना. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला कळायला पाहिजे बँकेत कॅश भरतोय म्हणजे ही आपलीच बँक आहे, बँक ऑफ इंडियाच आहे. बिंग पेड फॉर टेलिफोन. किती? 2000 आहे का? सॉरी, वरची अमाऊंट बघितली मी. बिंग पेड फॉर टेलिफोन डिपॉझिट. पेड फॉर लिहिलंय. टेलिफोन डिपॉझिट कशासाठी डिपॉझिट दिलं तुम्ही? फॉर न्यू कनेक्शन. आणि कसं पेमेंट केलं? बाय चेक. चेकने पेमेंट केलं. जे जे नवीन वाटते, जे जे इम्पॉर्टंट वाटते त्याला मार्किंग करा. माझ्या दृष्टीने काय इम्पॉर्टंट नाहीये, बरोबर आहे का? तुम्हाला जे वेगळं वाटतंय, अरे हा पॉईंट मला ही जर्नल एंट्री थोडीशी कॉम्प्लिकेटेड वाटली, त्याला इम्पॉर्टंट मार्किंग करून ठेवा तिथं. म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करता येणं लक्षात येतं की इथं लक्ष दिलं पाहिजे जास्त. पेड फॉर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती? 3000. ट्रॅव्हलिंगच्या खर्चासाठी तुम्ही 3000 रुपये दिले. हा, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला एक नाव गेलं होतं, आठवतं? कन्व्हेन्स अकाउंट, बरोबर आहे का? तर त्याला ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स असंही म्हणतात काही ठिकाणी. फक्त कन्व्हेन्स म्हणलं तरी चालेल. तुम्हाला नाही आठवलं तुम्ही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिले तरी काही प्रॉब्लेम नाही. पण त्याचा कन्व्हेन्स अकाउंट डेबिट. कन्व्हेन्स म्हणजेच ट्रॅव्हलिंगचा खर्च. टू कॅश अकाउंट.
बाप रे, शेवटच्या एंट्रीलाच गेलं, जाऊ दे. नॅरेशन त्याचं बिंग पेड फॉर कन्व्हेन्स एक्सपेन्सेस, बरोबर.